तशी बैल करू शकतो, मग त्याची अवस्था काय होते, मग ते वर्णन करताना ह्या कथेला सुरुवात होते की हिरण्याक्ष हिरण्यकशिपूच्या कथेला त्या ठिकाणी सुरुवात होते. आता हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू हे दोघेही भाऊ. हिरण्य नावावरूनच त्यांची आपल्याला अवस्था समजून येते. हिरण्यकश्यपू म्हणजे सोन्याच्या गादीवर झोपणारी सगळी मंडळी होती, जेवढा ऐश्वर्य होतं. आणि हिरण्याक्ष याचा वध भगवान वराहदेवांनी केलेला होता. भगवंत वराहमध्ये प्रकट झाले आणि त्या हिरण्याक्षाचा वध केला. त्यामुळे हिरण्यकशिपूच्या मनामध्ये भगवान विष्णूंच्या बद्दल प्रचंड राग होता, प्रचंड राग. पहा, एखाद्या व्यक्तीबद्दल मनामध्ये क्रोध असणं खूप घातक ठरतं. आपण नेहमी ऐकतो ना, क्रोध कुणावरती करू नये. जसं एकदा काय झालं, एका शाळेमध्ये शिक्षक शिकवत होते मुलांना. काय शिकवत होते म्हणजे का, अँगर मॅनेजमेंट, क्रोधावर कसं नियंत्रण करावं हे शिकवत होते. आणि हे शिकवताना एक लेसन शिकवला मुलांना. तो मुलगा पुन्हा थोड्या वेळानंतर आपल्या गुरुजींच्याकडे गेला, म्हणाला, गुरुजी मला हे लेसन समजलेलं नाहीये. मग मुलगा म्हणाला, आज आपण कुठल्या विषयावरती गुरुजी शिकवलं आम्हाला? गुरुजी म्हणाले, आज तुम्हाला मी क्रोध करू नये हा लेसन दिलेला आहे. मुलगा ऐकला, निघून गेला. परत थोड्या वेळानंतर आला. तो मुलगा म्हणतो, गुरुजी आज तुम्ही आम्हाला कोणतं लेसन शिकवलं? गुरुजी म्हणाले, अरे मगाशी सांगितलं तुला मी, आज मी तुम्हाला सांगितलं क्रोध करू नये ह्या विषयावर लेसन दिलेलं आहे. परत थोड्या वेळानंतर मुलगा आला, म्हणाला, गुरुजी आज तुम्ही आम्हाला काय शिकवलं? अरे सांगितलं ना मगाशी तुला, आज तुला मी क्रोध करू नये यावर लेसन दिलेलं आहे. मुलगा पुन्हा चौथ्यांदा आला, गुरुजी तुम्ही मला काय शिकवलं? आज सांगितलं ना तुला क्रोध करू नये या विषयावर लेसन दिलेलं आहे. काय झालं? म्हणजे गुरुजींच्या स्वभावातून काय बाहेर पडत होता? तसं हा एक भाग समजून घेणं गरजेचं आहे की त्या हिरण्यकशिपूच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रचंड क्रोध होता की यांनी भगवान विष्णूंनी माझ्या भावाचा वध केलेला आहे. आणि मग हिरण्यकशिपू देखील वारंवार याच प्रयत्नामध्ये होते की मी सर्वशक्तिशाली कसा बनेन आणि विष्णूचा सूड कसा घेईन ह्या विचारामध्ये हिरण्यकशिपू. आता विचार करा, भगवंतासोबत स्पर्धा करणं काही साधी गोष्ट नाही आहे. भगवंतासोबत स्पर्धा करणं काही साधी गोष्ट आहे. भगवंताचं एक नाव आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हे भगवंतांचं नाव आहे. आणि अशा या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाबरोबर स्पर्धा करायची कधीच शक्य नाही. पण तरीही असुरी स्वभाव हा असा असतो, माणसाला तो पूर्णपणे अंध करून टाकतो आणि भगवंतांच्या विरोधामध्ये उभा करण्यासाठी प्रेरित करतो. एवढं अहंकार माणसाला कुठल्या स्तरावर घेऊन जाते सांगू शकत नाही आपण. जसं आपले प्रभुपाद एक उदाहरण देतात, म्हणजे एकदा हत्ती चालला होता रस्त्याने. तर हत्ती कसा चालतो? हत्ती म्हणजे हत्तीसारखाच चालणार तो. जर त्याने एक पाऊल ठेवलं तरी तरी घाबरणारच. आणि तिथे एक छोटासा किडा येतो आणि तो हत्तीला आव्हान करू लागतो. आता तो छोटासा किडा कुठे, हत्ती कुठे, काही तुलना करू शकतो का आपण? हत्ती चालत चाललेला आहे, तो किडा येतो छोटा भोंगा आणि हत्तीशी थोडी स्पर्धा करायचा प्रयत्न करतो, स्वतःची ताकद दाखवायचा प्रयत्न करतो, पण हत्ती डोकूनही बघत नाही. तो बिचारा चालत राहतो. थोड्या वेळानंतर हत्ती आपलं शेण टाकतो खाली आणि त्या शेणामध्ये तो किडा जो आहे तो मरून जातो. तसं अहंकार हा इतका भयानक आहे ना की कधी आपल्याला संपवून टाकले सांगू शकत नाही, पण उगीच आपण अनेक गोष्टींचा अहंकार करत असतो. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये वर्णन करतात, प्रकृते क्रियमानानि गुणे कर्माणि सर्वशः अहंकार विगुणात्मा कर्तारमिति मन्यते.
भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये स्पष्ट सांगतात, प्रकृतीच्या तीन गुणांखाली कार्य करत असताना प्रत्येक जीवात्मा स्वतःला प्रत्येक कार्याचा कर्ता समजतो, की हे माझ्यामुळे होतं, हे माझ्यामुळे होतं, हे माझ्यामुळे होतं. हा अहंकार आहे. आणि जोपर्यंत हा अहंकार निघून जात नाहीये तोपर्यंत आपण सुखी समाधानी होऊ शकत नाही. म्हणून मी सकाळी कोणता श्लोक सांगितला, किंवा अध्यायातला किंवा श्लोक 5:29 तीन गोष्टी सांगितल्या होत्या. भोक्ताराम वेद्यंतपसाम सर्वलोकमहेश्वरम सूर्यदेहम सर्वभूतानां. त्यांच्या ठिकाणी जो पहिला शब्द प्रयोग आहे ना, भोक्ताराम, भगवंतच प्रत्येक गोष्टीचे भोगते आहेत. दुसरा काय, सर्व लोक महेश्वरम, सगळं काही कोणाचं आहे, भगवंताचं आहे. आणि इथे अहंकारापोटी एक जीवात्मा असं म्हणतो की हे सगळं माझं आहे, हे सगळं माझ्यामुळे निर्माण झालेलं आहे. हा एक अहंकार आहे. आणि या अहंकारामुळेच त्याचा सर्वनाश होतो. बाकी का आधी नाहीये. अहंकार जितका अधिक तितका भयानक त्याचा सर्वनाश हा होत असतो. आणि म्हणून या अहंकारातून मुक्त करण्यासाठी साधू संत भागवत ग्रंथ हे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. तर तेव्हा हिरण्यकशिपू हा इतका अहंकारी होता, इतका अहंकारी होता, आणि त्यांनी भगवान विष्णूच्या सोबत युद्ध करण्यासाठी मोठी तपस्या केली, भयानक कठोर तपस्या केली. ब्रह्मदेवांची त्यांनी तपस्या केली. साधारण तपस्या नव्हती, ब्रह्मदेवांची तपस्या होती. हजारो वर्ष तपस्या कशासाठी, भगवान विष्णूंच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ बनण्यासाठी. विचार करा काय आसुरी प्रवृत्ती आहे ती. भगवंतांच्या पेक्षा सर्वश्रेष्ठ होण्यासाठी तपस्या, म्हणजे आसुरी ही वृत्ती ही अशी असते. पण शेवटी कसं आहे माहिती का, या जगामध्ये किती जो कोणीही व्यक्ती भगवंतापेक्षा सर्वश्रेष्ठ व्हायचा प्रयत्न केला त्याचा सर्वनाश हा निश्चित असतोच. प्रश्नच नाही, निश्चित सर्वनाश असतो त्याचा. आणि मग तेव्हा ब्रह्मदेवांची कठोर तपस्या केल्यानंतर ब्रह्मदेव प्रकट झाले हिरण्यकशिपू समोर. आणि हिरण्यकशिपूंना त्यांनी सांगितले की तुला वर माग काय पाहिजे. तर तेव्हा हिरण्यकशिपू म्हणतो, यदि दास्यभीतमान वराने वरदोत्तमः, की हे ब्रह्मदेवा, हे वरदोत्तमा असा शब्द प्रयोग करतो ब्रह्मदेवांना. तुम्ही मला इच्छित वर देणार असाल तर कृपया मला असा वर द्या की तुम्ही निर्मिलेल्या कोणत्याही जीवाकडून माझा मृत्यू होऊ नये. या बुद्धीला आसुरी बुद्धी म्हटलेलं आहे. आसुरी बुद्धी नेहमी हा विचार करते की माझा मृत्यू होऊ नये. पण ह्या भौतिक जगामध्ये जो जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 13 पासून जवळजवळ श्लोक क्रमांक 28 पर्यंत हेच वर्णन करतात. आपण शरीर नसून कोण आहोत, आत्मा आहोत. शरीर नसून आत्मा आहोत. आणि आत्म्याचा कधीही मृत्यू नसतो, शरीराचा मृत्यू आहे. देहिनो अस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्ती देहस्तकर्णा भूयति. हे भगवंतांनी वर्णन केलं. वासासी जीवनानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणी. जसे एखादा व्यक्ती जुने कपडे बदलतो, नवीन कपडे घालतो, तसा आत्मा जुने शरीर बदलतो आणि नवीन शरीर घालतो. त्यामुळे मृत्यू शरीराला आहे, आत्म्याला नाही आहे. आणि इथे आसुरी प्रवृत्ती कशी आहे बरं, काय म्हणते आसुरी प्रवृत्ती, की मला असा वर द्या की तुम्ही निर्मिलेल्या कोणत्याही जीवाकडून माझा मृत्यू होऊ नये. आध्यात्मिक ग्रंथ आपल्याला हेच मार्गदर्शन देतात. मृत्यू कुणालाही चुकलेला नाहीये, मृत्यू सर्वांना येणारच, प्रत्येकाला येणार आहे. एक महाविद्वान व्यक्ती होता, त्याने विचार केला मृत्यूतून मला काही पण करून वाचायचंच आहे, काही पण करून वाचायचं आहे. मृत्यू यमदूत जर आले तर मी काहीतरी एक योजना आखणार आणि यमदूतांच्या तावडीतून सटकणार. आणि ह्याला कळून चुकलं की माझा अंत्यकाळ जवळ आलेला आहे. आता यमदूत येताना त्याला दिसत होते. आणि ह्या पठ्याने काय केलं, संपूर्ण शरीराला विष्ठा फासून घेतली. विचार केला जर घाण वास आला तर यमदूत येणार नाही जवळ, पण यमदूत त्याच्यापेक्षा हुशार. येताना त्या डुकरांना सोबत आणलं त्यांनी. त्या डुकरांनी काय केलं,
त्या माणसाला स्वच्छ करून टाकलं पाहिजे आणि मग यमदूत घेऊन गेले त्याला. तेव्हा कुणीही मृत्यूच्या कचाट्यातून सुटायचा प्रयत्न केला ते कधीही शक्य होत नाही. मृत्यूला येणारच आहे. भले कोणी आता हिरण्यकशिपूचं पण या ठिकाणी वाचतोय, पुढे उभं पण. आता काय वर मागितलं बघा त्यांनी, हा सुंदर श्लोक आहे. ना अंतर बहिर्विद्वा नक्त मन्ये सर्वपि चायुधे न भूमै ना अंबरे ना मृत्यू नरैव मृगैरपि. हिरण्यकशिपू म्हणतो, कृपया मला असा वर द्या, माझा कोणत्याही निवासस्थानी आत अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, भूमीवर अथवा आकाशात तुम्ही निर्मिलेल्या प्राण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्राण्याकडून माझा मृत्यू होऊ नये, किंवा शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी किंवा मनुष्याकडून किंवा पशुकडून मृत्यू येऊ नये असा मला वर द्या. म्हणजे विचार करा काय बुद्धी वापरली हो त्यांनी. ना आत ना बाहेर, म्हणजे घरामध्ये पण आता मृत्यू कुठे होतो, एकतर घरात किंवा बाहेर, शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी. आता शस्त्र आणि अस्त्रांमध्ये थोडासा फरक आहे. शस्त्र म्हणजे जे धातूपासून बनवलेले असतात, अस्त्र म्हणजे जे मंत्राच्या प्रयोगाने वापरले केले जातात. आणि दिवसा पण नको, रात्री पण नको. मृत्यू कधी होते तर दिवसा किंवा रात्री. म्हणजे असुरी बुद्धी काय एक्सपर्ट होता बघा तो, किती बुद्धिमान असेल. म्हणजे भगवंतांना तो त्यांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता. आणि असे काहीतरी वरं मागून घेतले की माझा आत पण नको, मृत्यू बाहेर पण नको, हवेमध्ये नको, जमिनीवरती नको, मनुष्याकडून नको, प्राण्याकडून नको, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, दिवसा नको, रात्री नको. एवढी सगळी बुद्धी वापरल्यानंतर ब्रह्मदेव म्हणाले तथास्तु. जे ब्रह्मदेव बुद्धिदाता आहेत, ब्रह्मदेवाला बुद्धिदाता म्हटलेलं आहे, तेही थोड्या वेळासाठी गोंधळून गेले होते, हा मागतोय काय, भगवंताकडे काय मागावं ना हे खूप महत्वाचं आहे. आजकाल भगवंताकडे प्रत्येक जण हेच मागत असतो की मला हे द्या, मला ते द्या, मला हे मिळू द्या, मला ते मिळू द्या. प्रत्येक जण भगवंताकडे एक लिस्टच घेऊन जात असतो नेहमी. पण भगवंत कधी प्रसन्न होतात माहितीये का? भगवंत असा कोणाला तरी शोधत असतात की जो काहीही मागत नाही. म्हणून त्या चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला एक सुंदर प्रार्थना दिली. कोणती प्रार्थना? न धनं न जनं न सुंदरी कविता वा जगदीश कामये मम जन्मनि जन्मनीश्वरे भवतात् भक्तिरहितुकी हरि. चैतन्य महाप्रभूंनी आपल्या सर्वांसाठी एक सुंदर ही प्रार्थना दिली की काय भगवंताकडे मागावं. न धनं न जनं न सुंदरी, मला धन जन सुंदरी भौतिक ऐश्वर्य काहीही नको. मम जन्मनी जन्मनीश्वरे भूतात भक्ती अहैतुकी हरी. भगवंत मला काय द्या तुम्ही? जन्म जन्मांतर तुमची अहैतुकी भक्ती मला द्या. ही प्रार्थना भगवंतांनी केलेली. बाबा मला काहीच नको. स्वतः चैतन्य महाप्रभू जे भगवंत आहेत ते शिकवत आहेत काय प्रार्थना करायची. पण इथे हिरण्यकशिपूसारखा हा जो व्यक्ती आहे तो मस्त मागतच असतो की मला हे पाहिजे, मला हे पाहिजे, मला हे पाहिजे. आणि मग शेवटी ब्रह्मदेव देखील थोडेसे वैतागले, म्हणजे ठीक आहे तथा समजून टाकलं तुला. पण भगवंत कोण आहेत? बुद्धिदाते आहेत. बुद्धीला देणाऱ्याचे देखील बुद्धिदाते भगवंत आहेत. वरदान दिलं ब्रह्मदेवानी, पण ब्रह्मदेवांचे देखील बुद्धिदाते कोण आहेत? भगवंत आहेत. तर त्यामुळे भगवंताकडे निश्चितच ब्रह्मदेवांच्या पेक्षा जास्ती बुद्धी आहे. पण आता झालं असं, जेव्हा एखाद्याकडे ऐश्वर्य येतं ना, ते ऐश्वर्य आल्यानंतर तो खूप अहंकारी होतो आणि भरपूर लोकांच्या वरती स्वतःचं राज्य स्थापन करायचा प्रयत्न करतो, लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न करतो, लोकांना छळायचा प्रयत्न करतो. की हिरण्यकशिपूने तेच सुरू केलेलं आहे, लोकांना छळणं. आता हिरण्यकशिपूची ताकद काय होती तुम्हाला मी सांगतो. हिरण्यकशिपूनी जसं वर प्राप्त झाला, तिन्ही लोकांवरती आपलं राज्य प्राप्त केलं, इंद्रदेवाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं.
वरुण देवाला आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलं. जर हिरण्यकश्यपूने सांगितलं मला खूप गरम होतोय, तेव्हा मग वायुदेवता दोन्ही हात जोडून तिथे उभा राहायचे आणि थंड हवेचा झोत हिरण्यकश्यपूसाठी पाठवायचे. जर हिरण्यकश्यपू म्हणायचा की मला फार थंडी वाजते, तर वायुदेवता मग गरम हवेचा झोत पाठवायचे तिथे. म्हणजे एवढं त्यांनी स्वतःची शक्ती तिथे प्रस्थापित केलेली होती. भूमीवर चालताना धरती माता थरथर कापायची, धरती माताही घाबरायची. असं हिरण्यकश्यपूचं ते राज्य होतं. पण कसं असतं, जितका अधिक अहंकारी व्यक्ती बनतो ना, भगवान त्याच्या जीवनामध्ये काहीतरी एक कमी ठेवतातच. बघा प्रत्येकाच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट भगवान काहीतरी मुद्दामून कमी ठेवतात, त्याचा अहंकार कमी करण्यासाठी. कृष्ण लीलेमध्ये एक फार सुंदर कथा आहे. तृणावर्ताची कथा किती जणांनी ऐकलेली आहे बरं? सर्वांनी ऐकली आहे. तृणावर्त कोणत्या रूपामध्ये आला होता? भवंतर बावटाच्या रूपामध्ये आला होता. त्या लीलेमध्ये प्रभुपादांनी फार सुंदर मुद्दा वर्णन केला. आपल्या अनेक आचार्यांनी देखील वर्णन केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांनी त्या तृणावर्ताला कुठे मारलं? जमिनीवर, आकाशात मारलं. ते कुठे मारलं बरं? उंच 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 उंच, इतकं उंच भगवंतांनी त्याला नेलं. अरे रे, काय त्याला तो एक भगवंतांनी फील दिलेला होता माहितीये की मी किती उंच आलेलो आहे, मी किती उंच आलेलो आहे, मी किती उंच आलेलो आहे. तसे या अहंकारी व्यक्तीला देखील भगवंत कधी कधी फील देतात की अरे माझ्याकडे हे सगळं आहे, हे सगळं आहे, हे सगळं आहे, हे सगळं आहे. आणि असं करता करता एकच गोष्ट काहीतरी अशी भगवंत त्यात कमी ठेवतात की त्याचा अहंकार पूर्णपणे ठेचला जातो. त्या तृणावर्ताला भगवंतांनी वर नेलं, वर नेलं, वर नेलं. भगवंतांनी बाकी काही केलं नाही, फक्त त्याच्या गळ्याभोवती एक प्रेमाने मिठी मारलेली आहे. त्या तृणावर्ताला भगवंतांचा तो देह इतका जड झाला की भगवंतांची मिठी इतकी भयानक वाटली. तृणावर्त आकाशामध्येच गतप्राण झाला आणि जमिनीवरती जोराने आपटला. तसं अहंकार जो आहे हा माणसाला खाली पाडतोच. पण हिरण्यकश्यपूच्या बाबतीमध्ये तेच घडलं. या हिरण्यकश्यपूला इतका अहंकार झालेला होता, काय मागावं हे त्याला कळत नव्हतं. आणि त्या अहंकारापोटी भगवंतांनी अशा रीतीने त्याला मारलेलं आहे ते पुढे वर्णन येईल पूर्णपणे. पण आता काय करायचं पहा की याची शक्ती इतकी वाढलेली आहे, इतकी वाढलेली आहे, पण एकच भगवंताने गोष्ट कमी ठेवलेली होती. काय होती? हिरण्यकश्यपूचे सगळं ऐकायचे. प्रत्येक जण, सगळे देवी देवता हिरण्यकश्यपू जर काही म्हणेल यस सर म्हणायचे. पण एकमेव असं बालक होतं की हिरण्यकश्यपूला कधीही यस सर म्हटलेलं नाही. कोण होतं बालक? प्रल्हाद महाराज. स्वतः हिरण्यकश्यपूचे पुत्रच कधीही असं म्हटले नाही. बाकी सगळे आले त्या स्वर्गातले देवी देवता, इतर लोकांतले सगळे देवी देवता, यक्ष किन्नर चांडर गंधर्व सगळे हिरण्यकश्यपूवर हात जोडून असायचे. पण एकमेव आपण म्हणतो ना मराठीमध्ये ठाण्यामार्ग, प्रल्हाद महाराज असे होते की कधीही त्या हिरण्यकश्यपू समोर झुकले नाही, कधीच नाही झुकले. आणि ते सुंदर वर्णन आता ह्या श्रीमद भागवताच्या 5व्या अध्यायामध्ये येतो. त्या 5व्या अध्यायाचं नाव आहे भक्त श्रेष्ठ प्रल्हाद महाराज. प्रल्हाद चरित्र थोडस आपण बघूया की काय प्रल्हादाचं चरित्र होतं. आज थोडा वेळ आणि उद्या संध्याकाळी आपण ह्या विषयावरती थोडी चर्चा करू की प्रल्हाद महाराजांच्याकडे कोणकोणते गुण होते, प्रल्हादांचं चरित्र काय होतं, आणि प्रल्हाद महाराज लीडर कसे होते. म्हणजे कुठल्याही गोष्टीला घाबरणारे नव्हते. म्हणजे हिरण्यकश्यपूला अख्खं ब्रह्मांड घाबरायचं, पण प्रल्हाद महाराजांनी किंचितही त्याकडे लक्ष दिलं नाही. पण असं म्हणतात की ज्यांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे त्याला कोणतीही भीती राहत नाही. भजहुरे मन श्रीनंद नंदन अभय चरणारविंदरे. म्हणून या जाऊन भजन मी घेतलं होतं की भगवंतांच्या चरणांना जर आपण स्वीकार करू तर आपल्या जीवनामध्ये काय येतं? अभय.
भय सगळं निघून जातं. भगवंतांचे चरण कमळे असे आहे की आपलं भय हे सगळं निघून जाणार म्हणजे जाणार. आणि म्हणून या पुस्तकामध्ये वर्णन केलं की अभय चरणारविंदरे. जी व्यक्ती भगवंतांच्या भजनामध्ये लागलेली आहे त्याच्या जीवनातून भय हे निघून जाणार. कुठल्याही भौतिक गोष्टींचा प्रभाव त्या व्यक्तीवरती राहत नाही आणि भगवंत त्या व्यक्तीचं रक्षण करतात म्हणजे करतातच, निश्चितपणे करतात. कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंत त्या भक्ताचं रक्षण करतात. आणि म्हणून हा जो स्कंध आहे 7वा स्कंध, ह्या स्कंधामध्ये प्रामुख्यानं एक गुण खूप प्रकर्षानं दाखवलेलं आहे की ज्यांनी भगवंतांच्या चरण केंद्रावर आपलं मन केंद्रित केलेलं आहे, जो भगवंताचा निष्ठावान भक्त आहे त्याचं रक्षण होणार. आपल्या मनामध्ये कधी असे विचार येतो ना, अरे पांडव एवढे भगवंताचे भक्त होते, त्याच्या जीवनामध्ये एवढा त्रास, द्रौपदी भगवंतांची एवढी बहीण होती, तिचं वस्त्रहरण झालं. रामायणामध्ये आपण पाहतोय सीता महाराणी, तिला दहापेक्षा सहन कराव्या लागल्या. अशा अनेक उदाहरणं आपण पाहतो. सुदामा ब्राह्मण भगवंतांचा अनेक जवळचा मित्र, पण किती गरीब अवस्थेमध्ये दिवस काढावे लागले विचारायला. आणि असं का? म्हणजे भक्तीमध्ये आल्यानंतर बाबा भगवंत आपलं सगळं काही हळूहळू काढून घेतात का? भगवंतांनी जरी काढून घेतलं असेल पण संरक्षणही भगवंत तसं देतात. भगवंत कधीही आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही. त्याच्यावर दृढ विश्वास पाहिजे, दृढ विश्वास. द्रौपदीचं उदाहरण पहा. भर सभेमध्ये देखील द्रौपदीचं वस्त्रहरण झालेलं असेल, त्या द्रौपदीनी भगवंताच्या हाताला बोटाला थोडीशी इजा झाली म्हणून आपलं वस्त्र फाडून थोडंसं वस्त्र भगवंताच्या बोटाला गुंडाळलेलं होतं. आणि त्या वस्त्राची परतफेड, त्या केलेली सेवेची परतफेड म्हणून भगवंतांनी द्रौपदीला इतकं वस्त्र पुरवलं की द्रौपदीचं वस्त्र हरणच झालं एका दृष्टिकोनातून. कोण अशी व्यक्ती आहे की द्रौपदीचं वस्त्र हरण करू शकेल? भौतिक स्तरावर ते दिसलं की अरे दुःशासन येतोय, द्रौपदीला खेचून आणण्यात आलेलं आहे भर सभेमध्ये आणि द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालेलं आहे, हे भौतिक स्तरावरती दिसेल. पण आध्यात्मिक स्तरावर भगवंतांनी स्वतः द्रौपदीचं रक्षण हे केलेलं आहे. भगवंत कशा रक्षणाला देतील हे सांगू शकत नाही आपण. दुर्योधन जो नेहमी दुष्टबुद्धीचा होता, जो नेहमी अहंकारी बुद्धीचा होता, या दुर्योधनाने पांडवांच्या जीवनामध्ये अनेक विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. कुंती महाराणी का सुंदर वर्णन करते. विषामहाग्नी पुरुषार्थ दर्शनात असत सभाया वनवास कृच्छ्रुत मृगे मृगे नेक महारथास्ततो. कुंती महाराणी म्हणते विषाम हागणे पुरुषार्थ दर्शनात, की अरे अरे आमच्यावरती किती संकट आली, आम्हाला विष देण्यात आलेलं होतं, लाक्षागृहामध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न आमच्यावर करण्यात आलेला होता, भर सभेमध्ये वस्त्र हरण करण्यात आमचं आलेलं होतं, आम्ही अरण्यामध्ये असताना आमच्यावरती अनेक असुर पाठवण्यात आलेले होते, तरी प्रत्येक ठिकाणी या भगवान श्रीकृष्णांनी आमचं रक्षण केलेलं आहे. ही प्रार्थना कुंती महाराणी करते. आणि आपण पाहतोय की भगवंत कसे रक्षण करत आहेत. या दृष्ट बुद्धीच्या दुर्योधनांनी या पांडवांची फजिती करण्यासाठी एकदा दुर्वासुनीला पाठवलं. आता दुर्वासुनी म्हणजे काही साधारण नव्हते, साक्षात भगवान शिवांचा तो अंश. राग प्रचंड याचं काय झालं तर. आणि हे दुर्वासुनी एकदा 5 पांडव वनामध्ये असताना त्यांच्यासोबत 60,000 शिष्य घेऊन गेले त्यांच्याकडे. आणि हे दुर्योधनाचा प्लॅन होता, योजना होती. दुर्योधनाने एकदा दुर्वासुनीला प्रचंड पंचपक्वानाचं खाणं खायला घातलं. दुर्वासुनी म्हणाले माग तुला काय वर पाहिजे? ते म्हणाले मला वर वगैरे काही नको, जसं तुम्ही माझ्याकडे आदर तीर्थ स्वीकारलं तसंच पांडवांच्या बरोबर तुम्ही जरा कृपा करा. दुर्योधन धूर्त बुद्धीने म्हणत होता असं. दुर्वासुनी गेले 5 पांडवांच्याकडे 60,000 शिष्यांना सर्वांना घेऊन. आज आपल्याला माहिती आपल्या घरी जर 2 नवीन पाहुणे आले, घरामध्ये तारांबळ उठतेच की
त्यांचं जेवण बनवणं, त्यांची सोय करणं सगळं काही. आणि ते अचानक जर 60,000 लोक आले, कसं करणार त्यांचं? या आपल्या 5 पांडवांच्याकडे म्हणा, द्रौपदीकडे म्हणा, अक्षय पात्र होतं. आणि अक्षय पात्र कसं होतं ते? एकदा का जर द्रौपदीने तिथे जेवण केलं, दुसऱ्या दिवशीच त्या अक्षय पात्रामध्ये अन्न यायचं. आणि ज्या दिवशी दुर्वासनी 60,000 शिष्याने घेऊन गेलेले आहेत, त्या दिवशी द्रौपदीने जेवण केलेलं होतं. युधिष्ठिर महाराजांनाही प्रश्न पडला काय करायचं आहे. द्रौपदीच्या समोर प्रश्न होता काय करायचं आहे. आणि जर यांना आपण आता भोजन दिलं नाही तर हे आपल्यावरती क्रोधित होतील, शाप देतील, ही मनामध्ये एक चिंता होती. आणि भगवंतांचं एक नाव आहे चिंता हरण. भगवंत काय करतात? प्रत्येकाची चिंता हरण करतात. आणि चिंता हरण करणारे भगवंत त्या ठिकाणी प्रकट झाले. द्रौपदीला म्हणाले, द्रौपदी फार भूक लागली, काही खायला आहे का? द्रौपदी म्हणते, भगवंताने तू पण आमची चेष्टा करतोयस का? म्हणून ते 60,000 शिष्य आधीच पंक्तीमध्ये बसलेले आहेत, त्यांना वाढायला काहीच नाहीये. अक्षय पात्रामध्ये मी जेवण केलेलं आहे. भगवंत म्हणाले काही काळजी करू नको, अक्षय पात्र घेऊन एखादं काहीतरी कम असेल मग त्याच्यामध्ये. आणि द्रौपदी पाहते एक भाताचा कण त्याच्यामध्ये होता, एक शीत होतं भाताचं. भगवंत तेवढंच खातात, संतुष्ट होतात आणि भगवंतांनी ढेकर दिली. अशी भगवंतांनी ढेकर दिलेली आहे. तिकडे 60,000 शिष्याने दुर्वासनीचं पोट भरलेलं आहे. स्नान करता करता पूर्ण पोट भरून गेलेलं आहे. भगवंत म्हणाले, भीमा जा दुर्वासनीने घेऊन एक सांग जेवण प्रसाद तयार आहे, पंक्तीमध्ये बसायचं आहे का? भीम गेले, आपल्या हातामध्ये गदा घेऊन खांद्यावर गदा ठेवली, चालत 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 गेले गंगेच्या किनारी. 60,000 शिष्य दुर्वासमुनी स्नान करतच होते. म्हणाले, दुर्वासमुनी चला जेवण तयार आहे तुमच्या सर्वांसाठी. दुर्वासमुनी झाले, आता आमचं भूक नाहीये, इतकं पोट भरलेलं आहे, आमचं इतकं पोट भरलेलं आहे, एक कणही अन्न पोटात जाणार नाही. शेवटी दुर्वासमुनी आपल्या 60,000 शिष्याने घेऊन घाबरून पळून गेले. जर हे खाणं जर खाल्लं नाही तर हा भीम ती गदा आमच्या डोकीत घालेल. सांगायचं तात्पर्य हे आहे, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अनन्य चिंतयन्तो मां ये जन पर्युपासते तेषां नित्ययुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य चिंतक, कुठल्याही गोष्टीची काळजी न करता भगवंतावर आश्रित आहे, भगवंतावरती असीम प्रेम करतो, भगवंत त्याची काळजी घेतातच. निश्चितपणे भगवंत काळजी घेतात, प्रश्नच नाही, निश्चित काळजी घेतात. आणि आता या प्रसंगामध्ये आपण पाहतोय, हिरण्यकश्यपूच्या घरामध्ये प्रल्हादासारखं साधू व्यक्तिमत्व प्रकट झालेलं आहे. आणि या प्रल्हादाचं रक्षण देखील आता असुर कुळामध्ये प्रल्हाद जन्माला आलेले आहे. हे साधारण होते का? नाही. या प्रल्हाद महाराजांना नारदांसारख्या महान गुरूंचा संघ लाभलेला होता. असुर कुळामध्ये असून देखील प्रल्हाद महाराजांच्याकडे इतके चांगले गुण होते, त्या गुणांचं आपण वर्णन बघूया. पण या हिरण्यकश्यपूची मात्र इच्छा होती, पुत्र माझा आहे, हा पुत्र मी जसं सांगेल तसाच झाला पाहिजे. पहा, ह्याच्यामध्ये पेरेंटिंगचा एक खूप सुंदर लेसन घेऊ शकतो आपण, की हाऊ टू पेरेंटिंग, जे पालकत्व कसं असावं. हिरण्यकश्यपूची इच्छा काय होती? मी जसं सांगेन तसंच माझं पोरगं झालं पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून पेरेंटिंग हे 2 प्रकारचं आहे. तुम्ही एक्सपर्ट आहात त्यामध्ये, पण मी जे सांगतोय, एक आहे अधिकृत पेरेंटिंग, दुसरं आहे हुकुमशाहीने केलेलं पेरेंटिंग, पालकत्व. आता अधिकृत पालकत्व म्हणजे काय? अधिकृत पालकत्व म्हणजे मुलांच्या कलेनी मुलांना संगोपन करण्याचा प्रयत्न करणे. त्याला ऑथॉरिटिव्ह पेरेंटिंग म्हणते. आणि ऑथॉरिटियन पेरेंटिंग म्हणजे काय? हुकुमशाही पेरेंटिंग म्हणजे काय? मी जसं सांगतो तसंच झालं पाहिजे. तुला इंजिनिअरिंगच करायचं आहे, तुला डॉक्टरच व्हायचं आहे, त्याला हुकुमशाही पालकत्व म्हटलेलं आहे. कधी कधी असं म्हणतात, म्हणजे
मी तुम्हाला कोणाला उद्देशून म्हणत ही चर्चा आहे, म्हणजे कोणी असं कोणाशी लावून घेऊ नका, ही चर्चा आहे आपली. कधी कधी आई वडिलांच्या इच्छा ज्या पूर्ण झालेल्या नसतात त्या इच्छा आई वडील मुलांच्याकडनं पूर्ण करून घ्यायचा प्रयत्न करतात की आम्हाला शिकता आलं नाही, तू शिक. अहो पण त्या मुलाची बुद्धी तेवढी आहे ते पाहणं आहे का? तसं इथं हुकुमशाही पालकत्वाचं उदाहरण म्हणजे हिरण्यकशिपू. काय म्हणतो, मी जसं सांगेन तसं तुला वागायचंय. पण प्रल्हाद महाराज तसे नव्हते, साधू गुणांचे होते ते. आणि या हिरण्यकशिपूची इच्छा काय होती की माझा प्रल्हाद कसा व्हावा, माझा प्रल्हाद हा राजनीती तज्ञ व्हावा, अर्थशास्त्र तज्ञ व्हावा, त्यांनी नेहमी सर्वांशी शत्रुत्व करावं, स्वतःची राज्य स्थापना करावी, स्वतःचं राज्य सर्वत्र प्रस्थापित करावं, सर्वांच्यावर नियंत्रण ठेवावं, सर्वांच्यावर दंडुकशाही ठेवावी, असे हिरण्यकशिपूचे विचार होते प्रल्हादांच्या बाबतीमध्ये. जे रॉंग पेरेंटिंग कसं आहे ते तर परफेक्ट एक्झाम्पल आहे. चुकीचं पालकत्व, त्या मुलांच्या कला गुणांचा काय विकास आहे तो विचार केला जात नाही, त्या मुलांच्या इच्छा काय आहेत ते बघितलं जात नाही. आणि आज मला खरं सांगतोय, सांगतो डॉक्टर आहेत तर निश्चित त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आहे. आज जगामध्ये सर्वांना सतावणारी गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? तुम्ही सांगू शकाल कोणी? जगामध्ये सतावणारी गोष्ट कोणती आहे? एखाद्या आई वडिलांना सतावणारी गोष्ट कोणती आहे? येस, आपल्या मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये वाढवायचंय. हाऊ टू रेज अवर चिल्ड्रन हा एक सगळ्या लोकांना भ्रमित करून टाकणारा प्रश्न आहे. आणि सगळेच पालक यामध्ये गोंधळून गेलेले आहेत. कुणालाच कळत नाहीये किंवा आपल्या मुलांना चांगल्या वातावरणामध्ये कसं वाढवायचंय. तेव्हा एक रॉंग पेरेंटिंग कसं आहे ना हे उदाहरण इथे. हिरण्यकशिपू काय म्हणतो, माझी इच्छा आहे माझा मुलगा कसा व्हावा. असं नाही चालत आजकाल, तसं नाही होत. आज बरोबर आहे म्हणजे निश्चित मुलांच्या कला गुणांनी त्यांना पुढे 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 नेणं आवश्यक आहे. आपल्याला बघावं लागेल त्यांचाही कल कोणीकडे आहे. त्याचं वडिलांची इच्छा असते, मला मेकॅनिकल इंजिनियर व्हायची इच्छा होती, मी होऊ शकलो नाही, पोराला मी करतो. पण ते पोरगं म्हणत असतं की मला डॉक्टर व्हायचंय. मग कधी कधी त्या आई वडिलांची इच्छा होती की मला डॉक्टर बनायचं होतं पण होऊ शकलो नाही गरीब परिस्थितीमुळे, आता पैसा आहे मुलाला डॉक्टर करतो. पण ते पोरगं म्हणतं मला कॉपर स्वीटची इच्छा आहे. अशा रीतीने ते विचार करणं खूप गरजेचं आहे. ऑथॉरिटी आणि ऑथॉरिटेटिव्ह पेरेंटिंग ह्या दोन गोष्टी म्हणजे इथे आपण भागवतामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. इथे जी हिरण्यकशिपूचे जे पेरेंटिंग आहे ना पालकत्व, ती हुकुमशाहीचं पालकत्व आहे. आणि या हिरण्यकशिपूनी त्या प्रल्हादावर जबरदस्ती केली. प्रल्हादासाठी 2 शिक्षक नेमले आणि त्या 2 शिक्षकांना शांताने अभर्गाने सांगितलं की ह्याला सगळं शिकवा. शत्रुत्व कसं निर्माण करायचं, स्वतःची नियंत्रण शक्ती कशी निर्माण करायची, दुसऱ्यांच्यावर राज्य कसं करायचं, दुसऱ्यांचं राज्य कसं बळकवायचं, हे सगळं शिकवा. आणि ह्या शांत अभर्गाने शिकवायचा प्रयत्न केला. पण मुळात प्रल्हाद महाराज हे साधू गुणामध्ये होते. साधू गुणामध्ये असल्यामुळे त्यांच्यावर त्या गोष्टींचा प्रभावच नाही पडला. पूर्वी गुरुकुल पद्धती होती. प्रल्हाद महाराजांना गुरुकुलमध्ये हे सगळं शिकवण्यात येत होतं षण्मार्गांच्या करूवी. पण प्रल्हाद महाराज जे काही शिकवत होते ते वेगळंच शिकवत होते. आणि खूप वर्षांना असं होतं ना, आपली मुलंही जेव्हा शाळेमध्ये जातात आणि हॉस्टेलमध्ये राहतात किंवा गुरुकुलमध्ये राहतात, महिन्यानंतर 2 महिन्यानंतर 6 महिन्यानंतर घरी आल्यानंतर आई वडिलांचं एक साहजिक प्रेम असतं, मुलांना जवळ घेणं, बसवणं, विचारणं काय काय शिकलास. मग आता प्रल्हाद महाराज गुरुकुलमध्ये शिकवत होते, षण्मार्ग त्यांच्या त्या गुरुकुलमध्ये. आणि अनेक महिन्यानंतर प्रल्हाद महाराज घरी आलेले होते. मग हिरण्यकशिपूने त्या प्रल्हाद महाराजांना जवळ घेतलं, आपल्या मांडीवरती बसवलं, प्रेमाने डोकीवरती हात फिरवला, प्रेमाने त्यांची पापी घेतली आणि मग एक प्रश्न विचारला. म्हणे, अरे प्रल्हाद, तू काय शिकलास गुरुकुलमध्ये? पहिला प्रश्न होता. म्हणजे अतिशय जवळ प्रेमाने घेऊन, डोकीवरती हात फिरवत, असं प्रेमाने आलिंगन देऊन. आणि मग प्रल्हाद महाराज जे कोणत्याही गोष्टीला घाबरणारे नव्हते, जे हुकुमशाही पालकत्वाच्या आधिपत्याखाली येणारे नव्हते, अशा प्रल्हाद महाराजांनी
जोरदार उत्तर दिलेलं आहे. आपण सर्वांनी हा श्लोक म्हणूया. त्याच्या मागे सर्वांनी म्हणा. तत्साधु मन्ये असुरवर्य देहिनां तत्साधु मन्ये असुरवर्य देहिनां सदा समुद्विग्नं धियाम् असग्रहा सदा समुद्विग्न धियम् असग्रहा हित्वात्मपातं ग्रह अंधकूपम् हित्वात्मपातं ग्रह अंधकूपम् हित्वात्मपातं ग्रह अंधकूपम् हित्वात्मपातं ग्रह अंधकूपम् वनं गतो यत् हरिमाश्रयेत वनं गतो यद्धरिमाश्रयेत वनं गतो यत् हरिमाश्रयेत वनं गतो यद्धरिमाश्रयेत. काय सुंदर फुलरफाजांनी उत्तर दिलेलं आहे. न घाबरता बिनधास्त काय म्हणाले. तत्साधु मन्ये असुरवर्य देहिनां. आपल्या वडिलांनी फार प्रेमाने हात बांधली. आपल्या वडिलांनी त्यांनी टायटल दिलं असुर वर्य देहिनां. तुम्ही कोण आहात. हे असुरवर्य, हे असुरराज माझ्या पित्या. मी माझ्या आध्यात्मिक गुरुकडून असं ऐकलेलं आहे, असं मी शिकलेलं आहे. हा जो भौतिक जगत आहे ना क्षणभंगूर आहे. पण या भौतिक जगामध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही. सदा समुद्धितं धियाम् असद्ग्रहात्. आणि या भौतिक जगातल्या राहणाऱ्या व्यक्तींनी आपली बुद्धी ही असत ग्रहामध्ये लावलेली आहे. जे सत नाही आहे, असत आहे, खोटं आहे सगळं. आणि म्हणून काय करणं आवश्यक आहे की त्वात्मपातं ग्रह अंधकूपम. आणि प्रत्येक जण ह्या ग्रह अंधकूपामध्ये अडकलेला आहे. आणि यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी काय करावं बरं. हरिम आश्रयेत वनं गतो यत् हरिम आश्रयेत. आणि म्हणून या भौतिक जगाच्या जंजाळामध्ये आसक्तीमध्ये न अडकता त्यांनी काय करावं. घरांचा त्याग करावा आणि वृंदावनामध्ये जावं आणि भगवान हरींचा आश्रय घ्यावा. तर विचार करा. त्या हिरण्यकशिपूची ही स्ट्रॉंग डिझायर होती की माझ्या पुत्रांनी माझ्यासारखं बनावं. आता इथं ते काही वेगळंच दिसतंय. पण जेव्हा या हिरण्यकशिपूंनी हरिम आश्रयेत हा शब्द ऐकला, हरी हा शब्द ऐकला हिरण्यकशिपूच्या तळपायाची आत मस्तकाला गेलेली आहे. आतापर्यंत ज्या प्रेमाने मांडीवर प्रल्हादाला बसवून घेतलेलं आहे, त्या प्रल्हादाला हिरण्यकशिपूने जोराने ढकललेलं आहे आपल्या मांडीवरून. आणि संडापन करत म्हणत झाले मी काय शिकवलंय याला. पण मी तुम्हाला इतक्या काही गोष्टी शिकवण्यासाठी सांगितलेल्या होत्या, पण त्या सर्व सोडून तुम्ही ह्याला काय शिकवलेले. पण ह्याला घेऊन जा परत आणि पुन्हा काहीतरी चांगल्या गोष्टी शिकवा. मला हे अजिबात आवडणार नाहीये की त्यांनी भगवान विष्णूचं नाव जरी तो तोंडात घेईल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. त्यालाच काय तुम्हालाही जिवंत सोडणार नाही. ते शंडापर्यंत मी घाबरले. थर 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 ते बिचारे कापू लागले. कसं बसं त्या प्रल्हादाचा हात धरला, धर 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 ओढत नेलं गुरुकुंडमध्ये जाऊन ओढू लागले. म्हणजे तुला कोणी सांगितलं असं बोलायला. आम्ही तुला काय शिकवलं इथे. राजकारण कसं करायचं, अर्थकारण कसं करायचं, शत्रुत्व कसं निर्माण करायचं, लोकांच्यावर राज्य कसं करायचं. तर तिथे जाऊन तू काय बोलतोयस. पण परत मग आणखी काही दिवस चांगलं ट्रेनिंग दिलं. कशाचं ट्रेनिंग दिलं. या सगळ्याच गोष्टींचं, अर्थकारण, राज्यकारण, सगळं काही असं प्रॉपर ट्रेनिंग देऊन वधवून घेतलं की तुला वडिलांच्याकडे गेल्यावरती काय बोलायचं. आता ते प्रल्हाद महाराज होते. नाथांसारखे महान साधूंचा आश्रय त्यांना मिळालेला होता. मग ते फक्त गुरुंसमोर हो 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 म्हणायचे, पुन्हा आपल्याला जे करायचं तेच करत होते. आणि मग अनेक दिवस गेल्यानंतर, अनेक महिने गेले, प्रल्हादाला चांगलं ट्रेनिंग देण्यात आलं आणि पुन्हा प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपूच्या समोर उभं करण्यात आलेलं. आणि जेव्हा पुन्हा
हिरण्यकशिपूचं उभा करण्यात आलं. हिरण्यकशिपूच्या हृदयामध्ये प्रेम होतं. पुन्हा त्याने जवळ घेतलं, मांडीवर घेतलं, डोक्यावर हात फिरवला. अरे प्रल्हाद, काय शिकलास तू बाबा? काय विचार आहे तुझा आता? तुला सगळं कळलं का? तुला कसं माझ्यासारखं म्हणायचं आहे? आणि मग तेव्हा प्रल्हाद महाराज मांडीवरती बसलेले आहेत. पुन्हा फार सुंदर सांगतायत आपल्या वडिलांना की मी गुरुकुलमध्ये काय शिकलो. आपण समजून म्हणूया. श्रवणं कीर्तनं विष्णो, श्रवणं कीर्तनं विष्णो, स्मरणं पादसेवनं, स्मरणं पादसेवनं, अर्चनं वन्दनं दास्यं, अर्चनं वन्दनं दास्यं, सख्यम् आत्मनिवेदनं, सख्यम् आत्मनिवेदनम्, इति पुंसार्पिता विष्णो, इति पुंसार्पिता विष्णो, भक्तिश्चैनवलक्षणा, भक्तिश्चैनवलक्षणा, क्रियेत् भगवत्कथा, क्रियेत् भगवत्कथा, तन्मन्येधीत उत्तमम्. तन्मन्येधीतमुत्तमम्. हा एक सुंदर प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण सकाळी हा श्लोक पाहिला होता आपण. काय म्हणाले प्रल्हाद महाराज? मी हे शिकलेलं आहे. श्रवणं कीर्तनं विष्णू, स्मरणं पादसेवनं. त्या भगवान विष्णूंचं आपण श्रवण करावं, कीर्तन करावं, स्मरण करावं, पादसेवन करावं, अर्चन करावं, वंदन करावं, दास्यवंदन करावं आणि आत्मनिवेदन करावं. आणि असं ऐकल्या म्हणजे इतकं सुंदर वर्णन केलं की भगवान विष्णूंची सेवा आपण कशी करू शकतो बरं? जी सेवा आपण या ठिकाणी सगळे बसून आता करतोय, श्रवण करणं ही एक सेवा आहे. प्रभूजीने इतकं छान आयोजन केलं, त्याचं नाव पण सुंदर दिलं, श्रवण यात्रा. श्रवण ही एक भगवंताची सेवा आहे आणि म्हणून या यात्रेला नाव देण्यात आलं श्रवण यात्रा. श्रवण करणं म्हणजे भगवंताची एक सेवा. आणि मग सुरुवातच कुठून होते? श्रवणाने. प्रल्हाद महाराज म्हणतायत की श्रवण करणं गरजेचं आहे, स्मरण करणं गरजेचं आहे. श्रवण केल्यानंतर स्मरण करणं. ठीक आहे, आज आपण काय काय अभ्यास केला? आज आपण भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं का? भगवंताच्या भक्तांचं वर्णन केलं का? भगवंताचं हरिनाम कसं आहे? स्मरण, भगवंताचं स्मरण. आणि त्यानंतर पादसेवनम, भगवंताच्या चरणांची सेवा करणं, जो आपण उद्या करणार आहे त्या ठिकाणी अभिषेकाच्या माध्यमातून पादसेवन. अर्चनम, तेही उद्या करणार आपण, भगवंताची पूजा अर्चा. आणि मग वंदनम, नमस्कार करणं, जे दररोज आपण करतो. साख्यम, दास्यम, भगवंताची दास रूपामध्ये सेवा करणं. साख्यम, भगवंताच्या मित्रत्वामध्ये सेवा करणं. आणि आत्मनिवेदनम म्हणजे सर्व काही भगवंतांना समर्पित करणं. सर्व काही समर्पित. आणि कुणाला समर्पित करायचं आहे? इति पुंसार्पिता विष्णू भक्तीचे नवलक्षणा. प्रल्हाद महाराज म्हणाले भगवान विष्णूची जी भक्ती आहे ह्या भक्तीच्या ही 9 लक्षणं आहेत. पण ह्या कोणत्याही एका लक्षणाचा आधार घेऊन आपण भक्तीमध्ये परिपूर्णत्व प्राप्त करू शकतो. आता पुन्हा दुसऱ्यांदा या हिरण्यकशिपूंनी अरे या प्रल्हादाच्या मुखातून जेव्हा श्रवणम कीर्तनम विष्णू असे सगळे शब्द ऐकले त्यावेळी हिरण्यकशिपू प्रचंड क्रोधित झालेला आहे. प्रचंड क्रोधित झालेला आहे. त्या हिरण्यकशिपूचे ओठ थरथर थरथर कापत होते. ते भागवतामध्ये वर्णन आहे. क्रोधाने आणि शंडामर्कांना बोलून घेतलं आणि शंडामर्कांना बोलून त्या दोघांनाही इतक्या कटू शब्दामध्ये वल्गना केलेली आहे. म्हणाले जा ह्या प्रल्हादाला तुम्ही मारून टाका, पण हा माझा ऐकणारा नाही. हा माझा ऐकणारा नाही आहे, त्यामुळे तुम्ही ह्याला माझ्यासमोर उभं देखील करू नका. हे शंडामर्क अजूनही प्रयत्न करत होते. बघूया बाबा ह्या प्रल्हादाचे विचार बदलतात का. म्हणून म्हटलं रॉंग पेरेंटिंग कसं असतं बा. सारखं 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 जर आपले विचार त्या मुलांच्यावर आपण ड्रिल करत गेलो तरी मुलं बदलतील असं होत नाही. आजकाल काय होतं माहितीये, मुलं डिप्रेशन मध्ये जातात.
आज तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल की दहावीची मुलं आत्महत्या करतायत, 12वीची मुलं आत्महत्या करतायत, कॉलेजची मुलं आत्महत्या करतायत. परवा तुमच्या पुण्यामध्ये एक घटना घडली, 15 दिवस पण नाही झाले. मुलगा इंजिनिअरिंग केलेलं आहे, आत्महत्या केली. का माहितीये? इंजिनिअरिंग केल्यानंतर त्याला नोकरी मिळत नव्हती म्हणून त्याने आत्महत्या केली. हा परिणाम कशाचा आहे? आज आपण जे काही पाहतोय आपल्या आजूबाजूला स्पर्धात्मक जीवनशैली झालेली आहे. एक कॉम्पिटिटिव्ह लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो, की त्याला हे मिळालं, मला नाही मिळालं, त्याच्या जीवनामध्ये हे चाललंय, त्यांच्या घराच्या कुटुंबामध्ये हे चाललेलं आहे, त्यांच्या मुलांनी इतके अचिव्हमेंट्स केलेले आहेत. हे आपण आपल्या मुलांना सारखं वारंवार सांगायचा प्रयत्न करत असतो आणि ती कॉम्पिटिटिव्ह मेंटॅलिटी निर्माण करायचा प्रयत्न करतो आपण. आणि मग ती कॉम्पिटिटिव्ह मेंटॅलिटी निर्माण झाली तर कधी कधी आपली मुलं देखील डिप्रेशनमध्ये जातात. का? कारण आपण त्यांना ते शिकवतोय, स्पर्धा करण्याचं शिकवतोय. त्याच्यामध्ये जन्मता जे चांगले गुण आहेत त्या गुणांना आपण विकास करण्याचा विचार करत नाही. अर्थात हा भाग खूप वेगळा आहे, पण ह्या संदर्भात येतो म्हणून मी थोडासा घेतला. पालकत्व, मुलांच्यावर चांगले संस्कार. पण प्रल्हाद महाराज कसे आहेत बरं? आपल्या विचारामध्ये दृढ, भले कितीही काही जणांनी त्यांना प्रचार करून त्यांचं मन बदलायचा प्रयत्न केला तरी त्यांचं मन अजिबात बदललं नाही. शेवटी या शंडावर चिडूनच म्हणतात की अरे तुला मी शिकवत नाहीये, तू शिकतोस तरी कुठून सगळं आहे? तेव्हा प्रल्हाद महाराज म्हणतात मतीद कृष्णो परतोस तोवा विद्योपि भते गृहव्रतानाम अदांत गोपी विष्टांत विश्व पुन्हा पुन्हा चरित जन्मधानाम. प्रल्हाद महाराज आणि म्हणाले विषयी जीवनाच्या पूर्ण अधीन झालेल्या लोकांची इंद्रिये अनियंत्रित असतात, म्हणून हे नरकाच्या दिशेने वेगाने प्रगती करीत असतात तथा चर्वण केलेल्या विषयांचेच वारंवार चर्वण करीत असतात. इतरांच्या उपदेशाद्वारे, स्वप्रयत्नाद्वारे अथवा दोहोंच्या मिश्रणानेही त्यांच्या हृदयात श्रीकृष्णांच्या विषयी आसक्ती जागृत होत नाही. काय सुंदर वर्णन केलेलं आहे ठिकाणी. प्रल्हाद महाराज म्हणाले जो विषयी व्यक्ती आहे, पूर्णपणे विषयामध्ये अडकलेला आहे, त्याच्या मनामध्ये भगवंताबद्दल प्रेम लवकर जागृत होणारच नाही, स्वप्रयत्नांनी पण होणार नाही आणि इतरांनी उपदेश देऊन पण अजिबात उपयोग होत नाही. कारण हा व्यक्ती विषयी जीवनामध्ये खूप वेगाने पुढे जात असतो. अशा पद्धतीने प्रल्हाद महाराजांनी हे सगळं वर्णन केलं. म्हणाले जो तुम्हाला बुद्धी देतोय तोच मला देखील बुद्धी देतोय. तुम्हाला असुरी विचार तुमच्या बुद्धीमध्ये आणण्यासाठी जी व्यक्ती तुम्हाला प्रेरणा देते तीच व्यक्ती मला प्रेरणा देते साधुत्वाचे गुण माझ्या हृदयामध्ये धारण करण्यासाठी. आणि अशा रीतीने प्रल्हाद महाराजांनी सुंदर वर्णन केलं आणि हे निष्ठेने सांगितलं की माझा आश्रय म्हणजे भगवान हरीच आहे, बाकी कोणीही माझे आश्रयस्थान नाही, हे खंबीरपणे सांगितलं. आणि मग तेव्हा हिरण्यकशिपू देखील प्रचंड क्रोधित झालेले आहेत. अख्खा हिरण्यकशिपूच्या राज्यातील लोक घाबरलेले आहेत, काय होणार? आणि तेव्हा या हिरण्यकशिपूंनी आज्ञा दिलेली आहे. म्हणाले जा माझ्या मुलाला घेऊन जा आणि याला मरेपर्यंत शिक्षा करा. काय शब्द प्रयोग केला? मरेपर्यंत शिक्षा करा. आणि अशा प्रल्हाद महाराजांना, साधुत्वाचे गुण असलेले प्रल्हाद महाराज, साधुत्वाचं हृदय असलेले प्रल्हाद महाराज, नारदांसारखे गुरु प्राप्त झालेले प्रल्हाद महाराज, या प्रल्हाद महाराजांना हिरण्यकशिपू काय काय त्रास देतो हे आपण पुढे बघू. आणि त्यामध्ये प्रल्हाद महाराज दृढ कसे राहतात आणि प्रल्हादाचं रक्षण भगवंत का करतात, प्रल्हादांच्या हृदयामध्ये कोणते चांगले असे गुण होते की ज्यामुळे प्रल्हादांच्या रक्षणासाठी भगवंत आले, या सगळ्यांची चर्चा आपण उद्याच्या सत्रात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही वेळा प्रश्न आहे ते विचारायचं आहे, तुम्ही बोला. 4 शब्द प्रश्न विचारते. शिशुपालन